स्वतःचेही काही तत्त्व असावेत आणि त्या तत्त्वांशी प्रामाणिक असावे. नाती बिघडण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे लोक समजतात कमी आणि समजवतात जास्त. नवीन आलं की जुन्याचा विसर पडतो, मग नातं असो किंवा वर्ष. क्षणभर आवडलेलं नातं आयुष्यभर टिकवण्यासाठी मनात आभाळभर प्रेम असावं लागतं. आयुष्यात अशाच माणसांना निवडा जो सुखात आपल्या मागे आणि दुःखात आपले पुढं उभा असेल. रडणारा प्रत्येक व्यक्ती दुःखी असतो असं नाही. काहींच्या अश्रूंमध्ये भयानक कारस्थानं रचलेली असतात. मीपणापेक्षा कमीपणा घेतलेला कधीही चांगला. एकदा दुसऱ्याचं मन जपायची सवय लागली की समोरचा आपली पर्वा करायची विसरूनच जातो. सगळ्यांचं आयुष्य खूप व्यस्त असतं, पण व्यस्त आयुष्यात 2 क्षण प्रेमाने बोला, कारण तेच सगळ्यात स्वस्त असतं. ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळत नाही त्यांच्यासाठी रडू नका, आणि ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळते ते तुम्हाला रडूच देणार नाहीत. आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर कुणालाच गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका, कारण आपण त्या व्यक्तीची किंमत वाढवतो, पण ती व्यक्ती आपली किंमत शून्य करून ठेवते. देता आलं तर एखाद्याला सुखात ठेवून पाहावं. दुःख तर सगळेच देतात. कुणासाठी कितीही केलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा आपल्यासाठी कुणी काय केलं हे लक्षात ठेवलं की जगणं अगदी सोपं होऊन जातं. प्रत्येक फसवणूक करणारा व्यक्ती सुधरेलच असं नाही. काही लोक फसवण्याची पद्धत बदलतात, पण वागणं नाही. शब्दातून दुःख व्यक्त करता आलं असतं तर अश्रूंची गरजच पडली नसती. समजूतदार व्यक्तीला एकांतातली शांतता खूप आवडते. हट्ट करायला हक्काचा माणूस हवा असतो. परक्यांना आपले हट्ट आपला स्वार्थ वाटतो.